धन्यवाद। यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम करणारे, ज्यांनी महाराष्ट्राला सांगितलं आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही, असा दमदार संवाद ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात घुमवला, क्या बडा तो सबसे दम बडा, ज्यांनी सांगितलं ते जयंत झेप, जयंत दृष्टी, जयंतायन, चैतन्य नुसतं, जयंत नक्षत्र, जयंत राज असतं। अरे तराजून प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काय बोलायचं नसतं। यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब। निलेश लंके साहेब, आज शिवम डोंबेचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो। आपल्या 27 वर्षाच्या प्रवासात पवार साहेबांना साथ देणारे आपण सर्वजण आणि बंधू भगिनींनो, वेळ बराच झालाय आणि बहुतेकांनी सगळे मुद्दे मांडलेले आहेत। खरं म्हणजे या देशामध्ये राजकारण करताना समाजकारण करण्याचं काम आयुष्यभर साहेबांनी केलं। कोणाला विचारलं महिला धोरण कोणी आणलं तर साहेबांनी आणलं, महिलांना आरक्षण कोणी दिलं, साहेबांनी दिलं, देशातली सर्वात मोठी कर्जमाफी कोणी केली, साहेबांनी केली, अन्नधान्य देश निर्यातदार करण्याचं काम कुणाच्या काळात झालं, साहेबांनी केलं, मंडल आयोग सर्वात अंमलबजावणी कुणी पहिल्यांदा देशात केली, साहेबांनी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन नामविस्तार कुणी केला, साहेबांनी केला। अशी अनेक कामं साहेबांनी केलेली।